फाईल बनवलेली आहे त्या फाईलला फॉर्मॅट सेल वगैरे कसे करायचे आहेत तो भाग आज आपण बघत आहोत. तरी ते अमोल साळवी सर यांची फाईल का घेत आहे, कारण त्यांची फाईल पूर्ण भरलेली आहे म्हणून मी घेत आहे ती फाईल. तर साळवी सरांची फाईल मी ओपन करतो, तुम्ही स्वतःची फाईल ओपन केली तरी चालेल. ओके, ही ओपन केल्याच्या नंतर याच्यामध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही एडिट बटन दाबत नाही. ठीक आहे, वर या ठिकाणी बघा एकदम वर डाव्या बाजूला एडिट बटन आहे, या एडिट बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता एडिट मोड सुरू झालेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तिथे पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही बदल करू शकता. ठीक आहे, तुम्हाला पाहिजे हवं त्या ठिकाणी तुम्ही बदल करू शकता. ओके, आता या ठिकाणी बघा जन्म तारखा आहेत. फॉर्मॅट सेल मी तुम्हाला सांगत आहे. तर या ठिकाणी जन्म तारखा बघा 28/7/2017. ओके, या जन्म तारखा बरोबरच आलेल्या आहेत, कदाचित त्यांनी फॉर्मॅट सेल केलेला आहे. ठीक आहे, तर इथं कशा पद्धतीने फॉर्मॅट सेल करायचं आहे ते आपण बघूया. काही जणांचं सुरुवातीला महिना वगैरे आलेला असतो, तर इथे बघा पहिली तारीख आहे त्याला क्लिक करायचं. त्याला क्लिक केल्याच्या नंतर शेवटच्या विद्यार्थ्याच्या जन्म तारखेला दाबून ठेवायचं. ठीक आहे, दाबून ठेवल्याच्या नंतर आता हे बघा 25/3/2013 आहे, तिथे 25/03/2013 खरं यायला पाहिजे. तर हे सगळं फॉर्मॅट सेलिंग तुम्हाला आता कळून जाईल. बघा जन्म तारखेचा कॉलम मी सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला जायचे टूल्सला. ठीक आहे, टूल्सला गेल्याच्या नंतर इथे बघा होम टॅब, याच्यामध्ये एकदम खाली या. एकदम खाली इथे आहे फॉर्मॅट सेल्स. ठीक आहे, इथे फॉर्मॅट सेल आहे, या फॉर्मॅट सेल्सला जा. त्याला गेल्याच्या नंतर तुम्हाला जायचे नंबरला. ठीक आहे, नंबरला गेल्याच्या नंतर इथे जनरल आहे, त्या जनरलला क्लिक करून इथे डेट आहे तर तुम्ही डेट घ्याल, तसं नका करू. ठीक आहे, डेट आहे तर तुम्ही डेट नका घेऊ. तुम्ही काय करा, तिथे कस्टम म्हणा, कस्टम एकदम लास्टचा जो ऑप्शन आहे की नाही कस्टम, जर तो ऑप्शन दिसत नसेल तर असं वर करायची ही स्क्रीन. इथे कस्टमला क्लिक करायचं. त्याच्यानंतर बघा इथे ऑप्शन आलाय M/D वगैरे वगैरे, तो खोडा आणि तिथे लिहा DD/MM/YYY. ठीक आहे, आणि ओके ओके म्हणा. ठीक आहे, ओके ओके म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी काही काही तारखा बदललेल्या आहेत, काही काही तारखा बदललेल्या नाहीयेत. ठीक आहे, आपण बॅक करूया. तर पहिले आपण डबल क्लिक करू यांना सगळ्यांना. ठीक आहे, त्या जन्मतारखा कुठेतरी लॉक झालेल्या आहेत. ओके, तर इथे पहिले क्लिक करायचं आणि लास्टच्या ऑप्शनला दाबून ठेवायचं. ओके, टूल्सला जायचं. टूल्सला गेल्याच्या नंतर होम या टॅब मध्ये फॉर्मॅट सेल्स. ठीक आहे, फॉर्मॅट सेल्सला जाऊन तुम्हाला इथे नंबरला जायचंय. ठीक आहे, नंबरला जाऊन इथे जनरल असेल त्याला क्लिक करून कस्टम. काही जणांचा कस्टम पण असू शकतो. इथे जनरल आहे ते जनरल खोडा. ठीक आहे, इथे म्हणायचे तुम्ही DD म्हणजे डेट/MM म्हणजे महिने आणि YYYY आणि ओके म्हणायचं आणि ओके. ठीक आहे, काही ठिकाणी तो बदल झालाय, काही ठिकाणी तो बदल झालेला नाहीये. ओके, तर हे झालं जन्म तारखेचं फॉर्मॅटिंग. आता काही काही कॉलम तुम्ही उभे बघता. ठीक आहे, काही काही ठिकाणी तुम्हाला उभे कॉलम बघायला मिळतात, काही काही ठिकाणी असे आडवे तिरपे कॉलम सुद्धा बघायला मिळतात. तर ते कशा पद्धतीने करतात बघा. आता हे अनुक्रमांक विद्यार्थी नाव, आता याची साईज थोडी मोठी करूया आपण. ओके, तुम्हाला वाटलं की हा इथे इयत्ता शब्द जो आहे की नाही थोडं मला असा तिरपा हवाय, तर त्याला तिरपं कसं करायचं बघा. इयत्ताला क्लिक केलं, टूल्स मध्ये गेलो. टूल्स मध्ये गेल्याच्या नंतर फॉर्मॅट सेल. ठीक आहे, तुम्हाला फॉर्मॅट सेललाच जायचं आहे. एकच मुद्दा लक्षात ठेवायचा आज तुम्ही. ठीक आहे, फॉर्मॅट सेल्स. फॉर्मॅट सेल्सला गेल्याच्या नंतर आपल्याला अलाइनमेंट मध्ये जायचंय. कुठे जायचंय? अलाइनमेंट. ठीक आहे, अलाइनमेंटला गेल्याच्या नंतर इथे डिग्री, बाकी ठिकाणी काहीच करायचं नाही तुम्हाला, फक्त लास्टला डिग्रीज आहे, त्या डिग्रीज मध्ये जायचं. इथे म्हणायचं 30 म्हणून या ठिकाणी म्हणा ओके आणि ओके, 2 वेळा ओके म्हणा. बघा मी 30च्या डिग्री मध्ये याला घेतलेला आहे, तर अशा पद्धतीने ते तिरपं झालं.
ठीक आहे, परत बघा कसं केलं ते. आता विद्यार्थी नाव किंवा मला लिंग हा शब्द उभा हवाय, लिंग शब्द मला उभा हवाय, तर त्याला उभा कसा करायचा? बघा टूल्स मध्ये जायचं, होम मध्येच फॉर्मॅट सेल्स. ओके, फॉर्मॅट सेल्सला गेल्याच्या नंतर इथे अलाइनमेंट. ओके, अलाइनमेंट मध्ये गेलात ना, उभं करायचं म्हटल्याच्या नंतर इथे 90. बघा 90च्या वर तुम्ही डिग्री घेऊ शकत नाही. तुम्हाला वाटले ते 95 घेतो, नाही घेता येत. 96 घेतो, नाही घेता येत. 99 घेतो, नाही घेता येत. 90च्या वर डिग्री घेता येत नाही. 90 झालं आणि इथे ओके म्हणायचं. ओके ओके. बघा तो शब्द काय झाला? उभा झाला. ठीक आहे, पण तुम्हाला वाटलं की मला हे पूर्णच, हा पूर्णच रो जो आहे की नाही, त्याला ही सेटिंग लावायची आहे. तर पूर्ण रोल आहे ना, इथून 4 नंबर पासून सिलेक्ट करा, टूल्सला जा आणि फॉर्मॅट सेल्स. फॉर्मॅट सेल्सला जाऊन इथे अलाइनमेंट, अलाइनमेंटला जाऊन इथे मला समजा सगळ्यांनाच तिरपं करायचंय 30 डिग्री मध्ये. 30 लिहिलं आणि ओके ओके म्हटलं. ओके एकदम वर असतो बघा, हे सगळे एका लाईन मध्ये छान दिसतंय. बरोबर, तुम्हाला वाटलं की मला परत त्यांना होतो तसं जागेवर आणायचं आहे, तर टूल्स मध्ये जाऊन फॉर्मॅट सेल्स, अलाइनमेंट आणि इथे 30 आहे ना, तिथे 0 करून टाका आणि ओके ओके म्हणा. सगळे व्यवस्थित बसतील. लक्षात आलं? टूल्स, फॉर्मॅट सेल, अलाइनमेंट आणि इथे डिग्री 35. ओके ओके ओके. आता बरं, तुम्ही वर शीर्षकला देऊ शकता का? तर नाही, असं कॉलमला पण देऊ शकता. समजा हे वर्गाचा कॉलम मी असं सिलेक्ट केला, टूल्स मध्ये गेलो, फॉर्मॅट सेल्स ला गेलो, अलाइनमेंटला गेलो, त्याच्यानंतर इथे अलाइनमेंट दिलं 35 आणि ओके ओके. बघा हे चुकून इकडे माझं क्लिक झालं होतं, त्याच्यामुळे ते हे झालं असणार. बघा इथे सी ला क्लिक केलं, टूल्स मध्ये गेलो, फॉर्मॅट सेल्स, अलाइनमेंट, इथे 35 ओके ओके. हे बघा, अशा पद्धतीने कुठेही तुम्ही हा नियम लागू शकता, कुठेही हा नियम लावू शकता. ओके, हे झालं फॉर्मॅट सेलिंग. ओके, आता आपल्याला शिक्के घ्यायचे आहेत. ओके, इथे आपण असं गृहीत धरूया की हे 3 विद्यार्थी नाहीच आहेत. 20 विद्यार्थ्यांची आपण गृहीत पकडूया. इथं हेडमास्टरची सही आणि शिक्का कसा घ्यायचा ते सांगत आहे मी तुम्हाला. आता हे फॉर्मॅट सेल तुम्हाला कळलेलं आहे. बघा या 3 रो मी सिलेक्ट केले आणि इथे क्लिक करून याच्यातला कंटेंट जर डिलीट करायचा असेल तर इथे डिलीट बटन नाही दाबायचं, इथे क्लिअर म्हणायचं. क्लिअर क्लिअर म्हटलं ना की काय होतं, त्याच्यातला सगळा डाटा डिलीट होऊन जातो. परत बघा, आता मला इथे हे 21, 22, 23 विद्यार्थी नाही आहेत, तर 21 ला क्लिक करून हा जो स्क्वेअर आहे की नाही, या स्क्वेअरला दाबून ठेवून 1 2 3 असं सिलेक्ट करायचं, सोडायचं. याच्यातले सगळे भाग मला डिलीट करायचे, तर क्लिअर मध्ये जायचं. क्लिअर क्लिअर केल्यामुळे काय होतं, टेबल तुमचा आहे तसाच राहतो, बाकीचं सगळं डिलीट होतं. ठीक आहे, आता इथे बॉर्डर नाहीये, एवढ्याला सिलेक्ट करून टूल्स मध्ये जाऊन मी ऑल बॉर्डर देतो. ओके, तर आता आपण शिक्के बघत आहोत. चला मग सुरुवात करूया. बघा शिक्का, मुख्याध्यापकांचा शिक्का घेत आहोत. इथे हा शेरा कॉलम थोडासा लहान करतो. बघा एवढा भाग सिलेक्ट करायचा, जेवढा मी सिलेक्ट केला ना त्याला कलर करतो. बघा एवढा भाग मी सिलेक्ट केलाय, एवढा भाग घ्यायचा आपल्याला शिक्क्याला आणि सहीला. मी 3 सह्या दाखवणार आहे तुम्हाला. बघा एवढा भाग सिलेक्ट करून झाल्याच्या नंतर त्याला पहिले करा मर्ज. ठीक आहे, मर्ज केलं, नंतर इथे जाडी बॉर्डर द्या आणि हा कलर काढून टाका. यस, एवढा बॉक्स आला. आता याच्यामध्ये कीबोर्ड घ्या. ठीक आहे, आता इथे कीबोर्ड वापर थोडासा समजून घ्या. इथे समजा मला हवंय मुख्याध्यापक शिक्का, तर पहिले मी काय म्हणेन, मुख्याध्यापक, मुख्याध्यापक. ठीक आहे, आता जर मी एंटर बटन दाबला तर बाहेर पडणार. ठीक आहे, तर इथे एंटर बटन दाबायचा नाही.
इथे कलर आहे ना आपण एकदम ब्ल्यू करूया. एंटर बटन दाबायचा नाही. ओके, साईज 16ची. एंटर बटन दाबायचं नाही. एंटर बटन जर तुम्ही दाबलं ना तर एकदम खाली येतात. मग ते फक्त मुख्याध्यापकच लिहिलेलं आहे. त्याच्या खाली आपल्याला शाळेचं नाव वगैरे लिहायचं आहे. तर मुख्याध्यापक लिहून झालं ना की एंटर बटन दाबायचा, पण कोणता? तर हा इथे वर आहे बघा, या बॉक्सच्या समोर. या बॉक्सच्या समोर जो एंटर बटन आहे ना त्याला दाबा. बघा, त्याला दाबल्याच्या नंतर इथे मुख्याध्यापकच्या बरोबर खाली आलो. इथे शाळेचं नाव टाका. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ठीक आहे, किंवा जीप प्राथमिक. हे थोडं मोठं होतंय. ओके, जीप प्राथमिक म्हणूया आपण. खुरसापान, ठीक आहे. जसं शिक्क्यावर असेल ना तशा पद्धतीचं लिखाण याच्यावर घ्यायचं. नंतर एंटर. हा एंटर मारू नका, हा खालचा एंटर मारू नका. तर इथे बघा, या बॉक्स मध्ये जो एंटर आहे की नाही, या एंटरला दाबा, म्हणजे बरोबर खाली येते. या ठिकाणी तालुका सावनेर, जिल्हा नागपूर झालं. आता मारा तुम्ही एंटर. आता खालचा एंटर मारला तरी काही हरकत नाही, ठीक आहे. टूल्सला गेलो. टूल्सला गेल्याच्या नंतर थोडीशी सेटिंग आपल्याला करावी लागेल. ओके, त्या शिक्क्याला आहे ना या बॉक्सच्या खाली बसवायचं आहे. त्या बॉक्स मध्ये काय करायचंय, खालच्या रेषेवर बसवायचं आहे. तर खालच्या रेषेवर बसवण्यासाठी अलाइनमेंट मध्ये जायचंय. आता इथे अलाइनमेंट कोणतीही अशी अलाइनमेंट नाही की जी त्याला खाली बसू शकते. बघा, बसू शकते नाही. मग काय करायचं, इथे 3 टिंब आहे. या 3 टिंबाला तुम्हाला जायचं आहे, ठीक आहे. त्या 3 टिंबाला गेलात ना की ही जी लाईन आहे की नाही, 2 नंबरची लाईन, या लाईन मधला हा शेवटचा ऑप्शन दाबायचा. त्याला दाबलं की तो शिक्का बघा बरोबर खाली बसलाय, ठीक आहे. हे मी परत सांगणार, डोंट वरी. आता इथं सही घ्यायची आपल्याला. आता टूल्स मध्ये जाऊन जसं डॉक्युमेंट मध्ये इन्सर्ट मध्ये सिग्नेचर हा ऑप्शन होता, तसा ऑप्शन या ठिकाणी नाहीये. तसा ऑप्शन या ठिकाणी नाहीये. मग अशा वेळेस काय करायचं, बघा, ही फाईल आधी सेव्ह करतो मी. लोकेशन मध्ये जाऊन माय डॉक्युमेंट. बघा, इथे सेव्ह करताना आहे ना शेवटी इथे स्पेस बटन द्यायचा नाही. ओके, इथे तुम्ही सेव्ह करायला गेलात तर सेव्ह होणार नाही. हे शेवटचं स्पेस बटन डिलीट करायचं आणि नंतर सेव्ह करायचं. आता बघा सही कशी घ्यायची. मग इथे तर बाहेर पडतो. इथे कॅमेरा चालू केला बघा. कॅमेरा चालू केल्याच्या नंतर इथे पेज आहे. या पेजवर तुमची जशी सही आहे तशी सही करा. ओके, ही सही केली. या सहीचा काढा फोटो, ठीक आहे. या काही खऱ्या सह्या नाही आहेत, मी कशीही मारत असतो, ठीक आहे. सहीचा फोटो काढला, बघून घ्या एकदा सही. यस, आली ना बरोबर फोटो. डन, ठीक आहे. आता हा जो सही केलेला फोटो आहे की नाही, याचा बॅकग्राऊंड आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला जायचंय क्रोमला. ओके, क्रोमला गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे सर्च करायचंय remove.bg. remove.bg ला जा. तिथे गेल्याच्या नंतर इथे करा अपलोड इमेज. त्या ठिकाणी अपलोड इमेज, त्याच्यामध्ये ही सही घ्या आणि डन करा, ठीक आहे. सहीचा बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल बघा, थोडा वेळ वेट करा. हा बघा, त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह झाला. आता याला डाउनलोड म्हणा. इथे डाउनलोड किंवा डाउनलोड HD करा. मी डाउनलोडच म्हणतो. डाउनलोड HD केलं तर हे असं येते, नंतर परत दाबून ठेवून डाउनलोड इमेज येते, ठीक आहे. आता सही तुमची डाउनलोड झाली. आता तुम्हाला इकडे यायचंय आपल्या सीट मध्ये जिथे आपण काम करत आहोत. आता ती सही इथे आणायची. तर कशी आणायची, टूल्स मध्ये जायचं. टूल्स मध्ये गेल्याच्या नंतर इथे बघा फाईल, व्ह्यू आणि इन्सर्ट. इन्सर्ट मध्ये जायचं आणि त्याच्यात आहे ना फ्लोटिंग पिक्चर हा एक ऑप्शन आहे बघा, फ्लोटिंग पिक्चर. त्या फ्लोटिंग पिक्चरला करा क्लिक. त्याला क्लिक केल्याच्या नंतर हे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेली सही आहे, याला क्लिक करून ओके, ठीक आहे. ओके म्हटलात.
हे बघा सही या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यावर ठेवू शकता. ओके, परत बघा शिक्का आणि सही कशा पद्धतीने करायची आहे ते एकदा परत बघा. या ठिकाणी आपण केंद्र प्रमुखांची सही घेऊया. ओके, एवढा भाग मी सिलेक्ट करतो. ओके, टूल्स मध्ये जाऊन तुम्हाला वाटल्यास दाखवतो तो केवढा भाग मी सिलेक्ट केलाय. तर एवढा भाग सिलेक्ट केलाय. तर त्याला काय करायचंय आपल्याला मर्ज करायचं आहे, म्हणजे त्याचा एकच सेल तयार करायचा आहे. आता तिथे 12 सेल आहे, त्याचा मर्ज केलं की एक सेल तयार होतो. नंतर इथे जाडी बॉर्डर 4 नंबरची जी बॉर्डर आहे ती जाडी बॉर्डर असते. ती फक्त जेवढा भाग तुम्ही सिलेक्ट केलाय ना तेवढ्याच्या बाहेरून बॉर्डर फक्त होते ती कंपाऊंड सारखी. त्याच्यानंतर हा कलर मी काढून टाकतो. इथे सिक्क्याचा कलर ब्ल्यू घेतो. ओके, इथे फॉन्ट साईज मोठी घेतो. ओके, आता शिक्का कीबोर्ड कडे जा. डबल क्लिक केलं की कीबोर्ड येतो याच्यात. ओके, आता इथे केंद्रीय प्रमुख, केंद्र प्रमुख असं म्हटलं तरी चालेल. झालं. हा एंटर मारायचा नाही, तुम्हाला एंटर मारायचा आहे हा. ओके, हा एंटर मारा. तो एंटर मारल्याच्या नंतर इथे केंद्राचं काय नाव वगैरे असेल तर केंद्र, नांदा, प्रभाग, केळवद. ठीक आहे, प्रभाग झालं. आता एंटर मारा. कोणता? हा बॉक्स मधला. बॉक्स मधला एंटर मारला. त्याच्यानंतर तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. ठीक आहे, आणि एंटर मारा. फक्त आता त्याची अलाइनमेंट बघा. सिक्का कसा असा खाली बसला पाहिजे, तर तो खाली कसा बसवायचा. तुम्हाला जर वाटलं की ओळीतलं अंतर जास्त वाटत आहे तर टूल्स मध्ये जाऊन इथे पहिले मल्टिपल पण तुम्ही कमी करू शकता. ठीक आहे, लाईन स्पेसिंग या ठिकाणी नसते. समजा या ठिकाणी लाईन स्पेसिंग नसते जशी वर्ड मध्ये असते, तर त्याला खाली बसवायचंय. तर अलाइनमेंट मध्ये इथे 3 टिंबाला जायचं आणि दुसरी जी लाईन आहे की नाही त्या दुसऱ्या लाईन मधला खालचा ऑप्शन दाबायचा. खाली आला तो. आता आपल्याला सही करायची. ही फाईल सेव्ह करा. सही करण्यासाठी तुम्हाला इथे बाहेर पडायचं, कॅमेरा ऑन करायचा. कॅमेरा ऑन केल्याच्या नंतर इथे तुम्हाला सही मारायची. ठीक आहे, जशी पाहिजे तशी सही मारा. त्याचा फोटो काढा. ठीक आहे, अशा पद्धतीने झूम करतो. फोटो काढ. फोटो काढला. त्याच्या आजूबाजूला दुसरं लिखाण वगैरे नको यायला. ठीक आहे, बाहेर पडा. क्रोमला जा. क्रोमला गेल्याच्या नंतर इथे वेबसाईट टाकायची आहे तुम्हाला remove.bg. remove.bg. ठीक आहे, ती टाकल्याच्या नंतर इथे अपलोड इमेज करा. अपलोड इमेजला जाऊन ही बघा, ही आता सही केलेली प्रदीप, त्याला क्लिक करून डन. डन केल्याच्या नंतर थोडा वेळ थांबायचं. त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह होत आहे. ओके, आता जस्ट बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे. झाला. इथे खाली डाउनलोड म्हणा. डाउनलोड म्हटल्याच्या नंतर डायरेक्ट इकडे या. इथे आल्याच्या नंतर आता इथे सही घ्यायची आपल्याला. सहीसाठी बघा तुम्हाला जायचं आहे इन्सर्ट. कुठे जायचं आहे? इन्सर्ट. ठीक आहे, इन्सर्ट मध्ये जाऊन इथे फ्लोटिंग पिक्चर तुम्हाला जायचंय. फ्लोटिंग पिक्चर. ठीक आहे, इथे फ्लोटिंग पिक्चर इथे वर बघा सेल एम्बेडेड पिक्चर म्हणून आहे, त्याच्यात नका जाऊ. आपल्याला जायचं आहे फ्लोटिंग पिक्चर मध्ये जायचं आहे. कुठे? खाली फ्लोटिंग पिक्चर. ओके, नंतर ही सही घ्यायची आणि ओके करायची.
बघा ही सही आली, सहीला लहान मोठी तुम्ही करू शकता, अजून लहान पाहिजे असेल तर लहानही करू शकता, अशी लंबी पाहिजे तर लंबोळी पण करू शकता. अशा पद्धतीने सही ठेवा. झालं. अशा पद्धतीने तुम्ही हे काम करायचं आहे. आता राहिला विषय पेज सेटअप. बघा पेज सेटअप एक्सेल मध्ये महत्वाचंच आहे, खूप महत्वाचं आहे. नाहीतर तुमचे तुकड्या तुकड्यांमध्ये तुमचे एका एवढ्याशा शीट साठी 10 5 6 7 8 पेज जाण्याची शक्यता असते. तुम्हाला दाखवतो मी त्याचं उदाहरण. बघा टूल्स मध्ये गेलो, मला याची प्रिंट मारायची, डायरेक्ट मी काही पेज सेटअप केलेलं नाही. इथे फाईल मध्ये जायचं, फाईल मध्ये जाऊन एकदम खाली प्रिंटला गेलो. इथे प्रिव्ह्यू बघा तुमचं किती तुकड्यांमध्ये ती शीट तुमची प्रिंट होईल. बघा हा एक A4 चा पेज झाला, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6. बघा 6 पेज मध्ये तुमचे सेव्ह होईल, प्रिंट होईल. ठीक आहे, पीडीएफ जरी करायला गेलात तरी असे 6 तुकड्यामध्ये प्रिंट होईल. म्हणून इथे पेज सेटअप करणे खूप गरजेचं आहे. बघा पेज सेटअप कसं करायचं ते सांगतोय मी तुम्हाला. पहिल्यापासून बघा टूल्स मध्ये जायचं, टूल्सला जाऊन प्रिंटलाच जायचं. इथे पेज सेटअप असा शब्द वेगळा नाहीये, तुम्हाला प्रिंटलाच जावं लागेल. प्रिंटला जा, प्रिंटला जाऊन इथे पेज सेटअप हा शब्द आहे. ओके, पेज सेटअप हा शब्द आहे. इथे तुम्हाला पेज सेटअपला क्लिक करायचं आहे. ओके, पेज सेटअपला क्लिक केलं. बघा पहिले पेज साईज. बघा नॉर्मल आपण आपल्याला जसे दोनच प्रकारचे पेज लागतात, लीगल आणि A4. ठीक आहे, तर आपण A4 ला घेऊ. ओके, मध्ये मध्ये तुम्ही इथे प्रिव्ह्यू बघू शकता काय बदल होत आहे. काही बदल नाही झाला. आता इथे लँडस्केप म्हणजे आडवा पेज. प्रिव्ह्यू बघा. येस, आता 1 2 3 4 5 6 पेज मध्येच आहे. ठीक आहे, तर मला वाटतं हा उभा पेज घेतला तरी चालेल, पण आपण लँडस्केप घेऊ. परत पेज सेटअपला या. बघा पहिले पेज साईज A4, ओरिएंटेशन लँडस्केप म्हणजे आडवा पेज. त्याच्यानंतर स्केलिंग, ही स्केलिंग महत्वाची आहे. या स्केलिंग मध्ये चौथा ऑप्शन निवडायचा आपण, फिट ऑल कॉलम्स ऑन वन पेज. फिट ऑल कॉलम्स ऑन वन पेज. इथे प्रिव्ह्यू बघा. बघा एका याच्यामध्ये ती बसली. खाली येऊ द्या किती पण, खाली आहे ना एकाचे अनेक पेज झाले तरी चालेल, कारण एका पेज मध्ये नॉर्मली 12-13च मुलं बसतात A4 च्या. आणि तुम्हाला वाटलं की नाही सर मला हे सगळंच एका पेजवर हवंय, तरी ते पेज सेटअप मध्ये हा ऑप्शन घ्यायचा 2 नंबरचा, फिट सीट ऑन वन पेज. इथे प्रिव्ह्यूला जा. मध्ये बघा शीट एकदम छोटी दिसते. तुम्हाला जर वाटलं किंवा सर उभी पेज बघा बरं कसं दिसेल, तर इथे पोर्ट्रेट मध्ये जा, प्रिव्ह्यू बघा, तर व्यवस्थित दिसत आहे. मग याच्यामध्ये फिट ऑल कॉलम्स ऑन वन पेज हा ऑप्शन घेऊ, प्रिव्ह्यू बघू, तर परफेक्ट बसलेला आहे पेज. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की या बाजूला थोडीशी जागा आहे, खालच्या बाजूला पण जागा आहे, काही करता येईल का, तर इथं मार्जिन चेक करून बघा. वाईड मार्जिन बघा छोटं झालं, नॅरो मार्जिन हा पण एका बाजूला गेलं, त्याच्यापेक्षा आपली नॉर्मल मार्जिनच ओके होती. बघा हे नॉर्मल मार्जिन करून तुम्ही जर प्रिव्ह्यू बघायला गेलात आणि बॅक आलात, तुम्हाला वाटलं की झालं पेज सेटअप, इथे ओके बटन दाबल्याशिवाय तुमचं पेज सेटअप होत नाही. मग ओके बटन तर नाही आलं सर आता तिथे, ते का नाही आलं, तुम्ही प्रिव्ह्यू बघितला म्हणून तो ओके बटन निघून गेला. ठीक आहे, तर तुम्हाला इथे बघा फिट ऑल, इथे इथे हे ऑप्शनला क्लिक करून बदलायचे. हे खालचे ऑप्शन्स आहेत ना, इथले कोणत्याही ऑप्शनला बदला, मग ओके बटन येतो बघा. मग त्या ओकेला क्लिक करा आणि बॅक या. आता तुम्हाला बघायची असेल प्रिंट याची, तर एका पेजवर ही प्रिंट येणार. टूल्स मध्ये जा, फाईल मध्ये जाऊन प्रिंट आणि प्रिव्ह्यू, तर बघा एका पेजला ती प्रिंट येते. तर याला म्हणतात पेज सेटअप. काय म्हणतात? पेज सेटअप. एकदा परत बघा, मी धावतो सांगतो तुम्हाला पेज सेटअप. बघा टूल्स मध्ये गेल्याच्या नंतर प्रिंटला गेल्यावर प्रिव्ह्यू जर पाहिलं तुम्ही, याला आपण ओके टूल्स मध्ये जा, फाईल, प्रिंट, प्रिव्ह्यू. हा पेज सेटअप केल्यामुळे आता इथे परत बघता येणार नाही आपल्याला.
ठीक आहे, याला परत आपल्याला बघता येणार नाही, दुसरी फाईल बघावी लागेल. तर सांगून ठेवतो बघा, टूल्स मध्ये जाऊन फाईल मध्ये जाऊन प्रिंट एकदम खाली ऑप्शन आहे, प्रिंटला जा. इथे पेज सेटअप मध्ये इथे पेज घ्या A4. तुम्हाला पेज आडवा हवा असेल तर लँडस्केप, उभा हवा असेल तर पोर्ट्रेट. ठीक आहे, पोर्ट्रेट अँड लँडस्केप. त्याच्यानंतर स्केलिंग मध्ये शेवटचं ऑप्शन निवडायचं की कॉलम सगळे एकाच पेजवर सेट होऊ दे, बाकी रो नाही झाले तरी चालते. फिट ऑल कॉलम्स ऑन वन पेज. त्याच्यानंतर इथे नॉर्मल मार्जिन चेक करून घ्यायच्या, कोणत्या मार्जिनने कमी जास्त होते ते, आणि ओके म्हणायचं आणि नंतर प्रिव्ह्यू बघायचा. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सेटअप करू शकता. आता याची पीडीएफ छान होते. आता याची पीडीएफ तुम्ही छान पद्धतीने करू शकता. बघा, आता याचं शीर्षक थोडा मोठा करतो मी. ओके, आता याची पीडीएफ कशी करायची आहे बघा. टूल्स मध्ये जा, जसं वर्डला करत होतो ना तसंच फाईलला जा आणि सेव्ह ॲज. या ठिकाणी फाईल मध्ये सेव्ह ॲज, इथे बघा विद्यार्थी माहिती, ते फाईलचं नाव आहे. त्याच्यानंतर इथे बघा हे एक्सटेन्शन जे आहे, इथे 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 क्लिक केल्याच्या नंतर एक्सटेन्शन येतो तो, त्याला करा .pdf. ओके, .pdf केलं. इथे एक्सपोर्ट टू पीडीएफ म्हणा आणि इथे लगेच वर व्ह्यू नाऊ म्हणा. व्ह्यू नाऊ केल्यानंतर लगेच तुम्हाला दिसते आणि शेअर करायला सोपी जाते. ठीक आहे, व्ह्यू नाऊ केलं. बघा अशा पद्धतीने ही पीडीएफ आता आपल्याला दिसेल. यस, याला तुम्ही झूम करून बघू शकता. आता सगळी माहिती एका पेजवर खूप छान पद्धतीने ही दिसत आहे. याची प्रिंट मारा, एकदम भारी प्रिंट तुम्हाला येईल. परत बघा, ही फाईल आहे. याच्यामध्ये स्टुडंट आयडी थोडासा अडचणीत सापडलाय, त्याला थोडस बाहेर ओढा, काही प्रॉब्लेम नाही. पेज सेटअप मध्ये काही फरक पडणार नाही. पेज सेटअप एकदा केला तुम्ही कितीही वाढवा इकडे, त्याने काही फरक पडत नसतो. टूल्सला गेलो, फाईल मध्ये प्रिंट मध्ये जाऊन बघून घ्या एकदा कसा दिसतोय. हे बघा, काहीच फरक पडत नाही, व्यवस्थित दिसतंय. आता याला आपल्याला पीडीएफ सेव्ह करायची. टूल्स मध्ये जा, टूल्स मध्ये गेल्यावर फाईल मध्ये सेव्ह ॲज, इथे एक्सपोर्ट टू पीडीएफ नका घेऊ, त्याच्यामध्ये मग WPS ऑफिसचं नाव येतो, तर तुम्ही ते सेव्ह ॲज मधूनच करा. सेव्ह ॲज, इथे .pdf आहे, ते .xls असते, त्याला क्लिक करायचं आणि तिथे म्हणायचं .pdf. म्हटलं, इथे एक्सपोर्ट टू पीडीएफ म्हणायचं आणि इथे लगेच वर व्ह्यू नाऊ करायचं, म्हणजे लगेच दिसते. व्ह्यू नाऊ का करायचं, या ठिकाणी ती फाईल तुम्हाला दिसेल. इथून मग ती अशा पद्धतीने शेअर करायची. 3 टिंबाला क्लिक करून इथे सेंड ॲज कॉपी, सेंड अ कॉपीला जाऊन आपल्या ग्रुपला शेअर करा. संपला विषय.